खासदार उदयनराजेंच्या नेतृत्वात प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना, प्राधिकरणासाठी 150 कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। यापुढे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा राज्य सरकारचा अधिकृत कार्यक्रम होणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर समाजवादी पक्षाचे खासदार मुंबईत, समाजवादी पक्षाच्या खासदारांनी मुंबईत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। नागपूर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, 80 लाखांचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू पान मसाला जप्त, नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर कारवाई। पुण्यात शेतकरी संघटनांचा ट्रॅक्टर मोर्चा, शेतीमालावरील निर्यात बंदी हटवा, ऊसाला प्रतिटन 5000 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी मोर्चा। मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही, नरेटिव्हची नाही, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंवर निशाणा। काही लोकांना आधी सुपरमॅन नंतर देव बनायचं असतं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांना या ताज्या अग्नी क्षेपणास्त्राची माहिती मिळालीच असेल, काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका। सुपरमॅनच्या पायाखालची बहुमताची सतरंजी कॉमनमॅननं खेचून घेतली, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भाजपनं चिंतन करावं, खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। आरटी प्रवेशाबाबत राज्य सरकारचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य, हायकोर्टानं राज्य सरकारच्या अध्यादेशावर ओढले ताशेरे।